तर आज मी माझ्या लेकीच्या डब्याला ना छान असा मेथी पराठा दिला होता, ते पण लच्छेदार बरं का. तर आपल्याला काय लागणार आहे, मेथी आपण छान धुवून बारीक कट करून घ्यायची, एक कणकेचा गोळा घ्यायचा आणि छान मोठी चपाती लाटायची पातळ अशी. मग त्याच्यावर आपण तूप लावायचं एक अर्धा चमचा. मग त्यावर आपण थोडंसं खमंग वाढण्यासाठी ना चिमटभर ओवा, चिमटभर गरम मसाला आणि तुमचा मुलगा जितकं तिखट खातं तितकं थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ छान हे पसरवून घ्यायचं चपातीला. आणि जी आपण मेथी बारीक कट करून घेतली ना, ही असं त्या चपातीवर टाकून घ्यायचं आणि थोडंसं दाबून घ्यायचं, जेणेकरून मेथी लवकर सुटत नाही. असा रोल करून घ्यायचं, थोडंसं छान रोल करून झालं ना, मधून असा कट मारायचा, म्हणजे आपले जे आपण लच्छा पराठा करतोय ना, छान असं लेयर्स सुटतात. असं दाखवल्याप्रमाणे चुंबळ करून घ्यायची किंवा गोल करून घ्यायचं, पीठ लावायचं आणि छान लाटून घ्यायचं. आता पराठा थोडासा जाडसरच असतो, त्यामुळे जास्त पण नाही लाटायचं. मी लाटत होते तेव्हाच लेयर सुटत होते. आता तुम्ही म्हणणार एवढे कष्ट कशाला, सरळ सरळ भाजी चपाती द्यायची. तर माझी मुलगी लहान आहे आणि ती चपाती खाते आणि भाजी तशीच ठेवते, तर भाजी पोटात जावी म्हणून हा छोटासा प्रयत्न. तर पराठा छान तव्यात टाकायचा, आलटू पालटून दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घ्यायचं, म्हणजे आपले लेयर्स छान सुटतात. वरतून तूप लावायचं आणि डब्याला देऊ शकता, मुलं एन्जॉय करतात. आणि आपण जे गरम मसाला आणि ओवा टाकले ना, त्यातून जो खमंगनेस येतो एकच नंबर. तुम्ही पण दह्यासोबत किंवा आपल्या ग्रीन चटणीसोबत एन्जॉय करू शकता.